चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला काय करायचं का 7.3 हा प्रॅक्टिस सेट ए स्टँडर्डचा सॉल्व्ह करायचा आहे। आपण 7.2 प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केला होता, त्याच्यामध्ये आपण 2 पार्ट टोटल झाले होते। ते बघितले नसेल तर तुम्ही एकदा बघून घ्या। ओके, चला आता क्लास मधून पुन्हा लाईव्ह आले, नीट समजून घ्या कन्सेप्ट काय आणि पुढे जाऊया। बघा पहिला क्वेश्चन दिलाय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ऑफ द इनवर्स व्हेरिएशन। तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे याच्यामध्ये, तुम्हाला व्यस्त प्रमाणामध्ये म्हणजे इनवर्स व्हेरिएशन मध्ये कोणकोणते याच्यामध्ये स्टेटमेंट आलेले ते फक्त तुम्हाला बघायचे आणि लिहायचे का दिस इज द इनवर्स प्रोपोर्शनल किंवा इनवर्स व्हेरिएशन, दिस इज नॉट इनवर्स व्हेरिएशन, इतकंच लिहायचं फक्त। कसं समजून घ्या अगोदर। बघा आता इनवर्स आणि डायरेक्ट मध्ये काय डिफरंट असतो बघा, मी इकडे लिहितो तुम्हाला हवं तर। ठीक आहे, डायरेक्ट आणि इनवर्स। आता दोघांमध्ये काय फरक असतो ते समजून घ्या। आता बघा डायरेक्ट म्हणजे काय असतं का, समजा दोन व्हॅल्यू आपल्याकडे असेल ना, त्या डायरेक्टली चेंज होतात समप्रमाणात। काय होतात? समप्रमाणात। समजा 1 किलो मार्केटमध्ये गेलो आणि 1 किलो आपण सफरचंद घेतले, एका सफरचंदाची किंमत समजा 60 रुपये। मग जर 1 किलो सफरचंद घेतले 60 रुपये, तर 2 किलो घेतले किती होणार? किती होणार? 120, 120 बरोबर आहे। म्हणजे जितके तुमचे वेट असेल, सफरचंदचं वजन असेल, जितकं वाढेल तितके तुमचे पैसे पण वाढणार। असं आहे का पैसे कमी झाले, 2 किलो घेतले मग 30 रुपये द्या, 3 किलो घेतले मग 15 रुपये द्या, असं होईल का? जितके किलो तुमचे वाढणार, वेट वाढणार, तितकं तुमचे पैसे पण वाढणार, बरोबर आहे। मग असं डायरेक्टली याच्यामध्ये असतं। त्याच्यानंतर इनवर्सली काय असतं? इनवर्स म्हणजे काय का, जर एखादी वस्तू असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट असेल, एखादी किंमत असेल, तुम्ही जर किंवा मॅन फोर्स असेल, त्याला म्हणतो आपण का सगळ्यात जास्त माणसांचं काम असतं, त्याला आपण मनुष्य असतात का, ते कामगार मजदूर वगैरे असतो, आपण त्याला म्हणतो का त्यांचं फोर्स कामगार, त्यांचं जर आपण वर्क जास्त वाढवलं, त्यांची संख्या वाढवली, तर आपल्याला काम कमी मिळतं। समजा एक काम आपल्याला पूर्ण करायचंय, ठीक आहे, 5 माणसं जर बोलवले तर एक काम पूर्ण करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतात? समजा 10 दिवस लागतात। किती दिवस लागतात? 10 दिवसामध्ये 5 माणसं 10 दिवसामध्ये काम पूर्ण करतात। पण मी काय केलं का 10 माणसं बोलवले काम करायला, तर मग 10 अगोदर 5 माणसांना 10 दिवस लागायचे, तर 10 माणसांना किती दिवस लागतील? 5 दिवस लागतील। दिवसांची संख्या कमी होईल ना, तुमचे जे डेज असतील, वेळ असेल, तुमचे काय होईल? कमी होईल। म्हणजे तुम्ही जितका माणसं कामाला लावतील, तुमची वेळ जितकी वाचल, ते झालं इनवर्सली प्रोपोर्शनल। समजते? आणि डायरेक्टली म्हणजे काय का, पैसे पण वाढतात किंवा संख्या असते ती डायरेक्टली वाढते, एक संख्या वाढली दुसरी वाचते। पण इनवर्स मध्ये कसं असतं, एक संख्या जर तुमची वाढली तर दुसरी कमी होत असते। ओके, बघा पहिला एक्झाम्पल नीट समजून घेऊया। द नंबर ऑफ वर्कर्स ऑन द जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कंप्लीट जॉब। बरोबर आहे। काय का एखादं काम असेल, त्याच्यामध्ये तुमचे वर्कर असतील म्हणजे कामगार असतील, माणसांची संख्या असेल, त्याच्यानंतर त्यांना काम करायला लागलेली वेळ, बरोबर आहे। आता एक्झाम्पल तुम्हाला दिलं, तर 10 माणसं इतकं काम करतात, तर 5 माणसं किती काम करतील? बरोबर आहे, 5 माणसं इतक्या वेळात काम करतात, 10 माणसं किती वेळात काम करतील? याचा अर्थ असा होतो का दिलेलं एक्झाम्पल हे कसं आहे? इनवर्सली प्रोपोर्शनल मध्ये आहे, म्हणजेच काय का इनवर्स व्हेरिएशन मध्ये आहे, व्यस्त प्रमाणामध्ये आहे। समजत आहे? बरोबर आहे। मग फक्त तुम्हाला आन्सर मी सांगतो कसं लिहायचं बघा, जास्त काय लोड घेण्याची गरज नाही। एक आकडा टाकला समजा, याच्या खाली लिहा, फक्त हे लिहायचं का तुम्हाला, दिस इज द इनवर्स व्हेरिएशन। इनवर्स व्हेरिएशन, बरोबर आहे। याच्यामध्ये ए अल्फा वगैरे काहीच घेण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला ओळखायचे स्टेटमेंट इनवर्स आहे का नाही। ठीक आहे, पहिला झाला। समजा आपल्याला दुसरा घ्यायचा आहे। दुसरा बघा काय दिलाय, द नंबर ऑफ पाइप्स ऑफ सेम साइज टू फिल अ टँक अँड टाइम टेकन बाय टू द फिल द टँक। म्हणजे पाईपलाईन वगैरे, एखादा समजा आपण पाण्याचे टँक असते, त्या पाण्याच्या टँक मध्ये जर तुम्ही समजा एकच साईजचा एक पाईप सोडला, मोटर लावली, ठीक आहे ना, समजा ती टँक असेल किती लिटरची, तर तुम्हाला समजा 2 तास लागतात समजा एका पाईपने टँक भरायला, पाण्याची टाकी भरायला। समजा घरामध्ये तुम्ही पाणी भरत असतात ना, अंडा कळशी वगैरे काय भरत असतात, बरोबर आहे। मग समजा एका नळाने घेतले, पण दुसरा अजून एक नळ घेतला, अजून एक तुम्ही पाईप घेतला, 2 पाईप एकत्र पकडले, तर तुमची टँक भरायला लवकर भरल का अजून उशीर होईल? लवकर भरल ना।
एका पाईपने जर तुम्हाला 2 तास लागतात तर अजून त्याच साईजचा त्याच प्रेशरचा पाण्याचा अजून एक जॉईंट केला तर तुम्ही एका तासामध्ये तुमची टाकी भरणार, बरोबर ना. म्हणजे काय आहे का दिलेले एक्झाम्पल काय हे इनव्हर्स प्रोपोर्शनल मध्ये आहे किंवा इनव्हर्स व्हेरिएशन आहे. सेम काय करायचं वापस इथं लिहायचं का दिस इज द इनव्हर्स व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशन समजते. ओके. आणि जर नसेल तर लिहायचं दिस इज नॉट इनव्हर्स व्हेरिएशन. दिस इज नॉट इनव्हर्स व्हेरिएशन. बघा काय तिसरं एक्झाम्पल पेट्रोल फिल इन द टँक ऑफ व्हेकल अँड इट्स कॉस्ट. गाडी 2 व्हीलर 4 व्हीलर बरोबर ना. गाडी घेतली सुट्टी बिट्टी असली एखादं जुगाड घेतलं गेला हिंडायला गेला फिरायला कुठंतरी मग गाडीत पेट्रोल टाकलं त्याने समजा 1 लिटरची किंमत बघा 110 रुपये सध्या आता आपल्याकडे पेट्रोल चालू आहे बरोबर आहे. 110च्या वरती पण काही ठिकाणी असेल तर समजा 1 लिटर पेट्रोल टाकलं 110 रुपये लागलं त्याला. 2 लिटर टाकलं त्याला पेट्रोल किती संख्या होईल प्राइस किती 220 रुपये लागणार बरोबर आहे. 3 लिटर टाकलं तुम्हाला लागेल किती 330 रुपये लागणार. मग तुम्ही जितके लिटर पेट्रोल घेताय त्याची प्राइस वाढते का कमी होते. प्राइस पण वाढू राहिले ना आणि पेट्रोलच्या लिटर मध्ये संख्या ती पण वाढू राहिले म्हणजे दोन्ही पण वाढते. एखादं कमी होते का नाही. मग आपल्याला काय शोधायचे जर एखादी संख्या वाढून जर एखादी संख्या कमी होत असेल त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणतात किंवा इनव्हर्स व्हेरिएशन म्हणतात व्यस्त प्रमाण म्हणतात. पण आता दिलेलं एक्झाम्पल तिसरे काय सम प्रमाणात आहे. कशामध्ये आहे सम प्रमाणात म्हणजे काय डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये आहे. तर इथं लिहायचं दिस इज नॉट इनव्हर्स व्हेरिएशन. समजते. नंतर चौथा बघा द एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस. सर्कल आहे आपल्याकडे ठीक आहे ना 2.5 3 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर काय असेल ते सर्कल तुम्ही असणार आहे. जर 5 सेंटीमीटरचं जर आपल्याकडं सर्कल आहे आणि त्या सर्कलचा एरिया जर फाइंड आउट केला बरोबर आहे. एरियाचा फॉर्म्युला वगैरे वापरून सगळं 2πr काय असेल ते वापरून तुम्ही करून टाकलं तुम्ही समजा. पण आता मला सांगा तुम्ही जर 5 सेंटीमीटरचा एरिया असेल आणि समजा मी तोच एरिया सेंटीमीटर मध्ये काय का रेडियस त्याची 10 सेंटीमीटर केली तर आपल्याला एरिया जास्त मिळेल का कमी होईल. एरिया कमी होईल का जास्त होईल. जास्त होईल ना बरोबर आहे. आणि समजा 15 मीटरचा 15 सेंटीमीटरचा रेडियस घेतली तर एरिया त्याचा वाढेल का कमी होईल. वाढेल ना. म्हणजे जर रेडियस तुम्ही वाढवली तर तुमचा एरिया पण वाढतोय. कमी होतोय का रेडियस वाढून एरिया कमी होतोय का नाही होत. मग याचा अर्थ असा झाला का हे पण एक्झाम्पल काय का इनव्हर्स व्हेरिएशनचं नाहीये. हे काय डायरेक्टली प्रोपोर्शनलचं आहे. ठीक आहे. प्रत्येक एक्झाम्पलच्या खाली प्रत्येक उदाहरणाखाली लिहायचे का दिस इज द इनव्हर्स प्रोपोर्शन. जे असल नसल इनव्हर्स व्हेरिएशन नसल तर लिहायचं का दिस इज नॉट इनव्हर्स व्हेरिएशन. समजत आहे. ओके लिहा. ओके पुढचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे नीट समजून घ्या. ठीक आहे. बघा काय दिले इफ द 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन अ 48 hours. बघा म्हणजे काय एखादी भिंतीचं बनवण्याचं काम चालू असेल कामगार असतील तर त्यांना 15 कामगारांना 48 तास लागतात 48 hours. बघा नंतर काय सांगितले का हाऊ मेनी वर्कर विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन अ 30 hours. म्हणजे तेच काम 30 तासामध्ये पूर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील. बघा मग दिलेलं एक्झाम्पल काय आपल्याला माहितीये का दिलेलं एक्झाम्पल काय इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आहे बरोबर. सो देअरफॉर वर्कर्स बिल्ड अ वॉल इज इनव्हर्सली व्हेरिएशन टू द हावर्स. काय एकमेकांना कशामध्ये दिले ते इनव्हर्स मध्ये दिलेले आहे. हे तर समजलं ना. किंवा तुम्ही डायरेक्ट लिहिलं ना का दिस इज द इनव्हर्स व्हेरिएशन असं लिहिलं तरी चालेल. ओके पुढे बघा आता काय सांगितलंय आपण एक एक क्लिअर करून घेऊया. बघा किती हावर्स लागताय किती वर्कर्स आहे. बघा वर्करची संख्या आपण वर्कर्स म्हणजे काय त्याला घेऊ आपण W घेऊया. हावर्स म्हणजे काय त्याला H घेऊया आणि यांची संख्या घेऊया. बघा पहिला काय दिलाय पहिल्यांदा 15 वर्कर्स आहे ते 48 तासामध्ये काम पूर्ण करतात 48 hours मध्ये त्याचं काम पूर्ण करतात. दुसऱ्यांदा काय सांगितलंय बघा आपल्याला का 30 hours दिलेले आपल्याला. बघा वर्कर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आणि H ची संख्या म्हणजे हावर्स आपल्याला दिले 30 hours दिलेले. याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे
काय दिले पहिल्यांदा बघा 15 वर्कर दिले म्हणून आपण W = 15 घेतलं. W म्हणजे वर्कर्स, त्याच्यानंतर 48 हावर्स दिले, H म्हणजे हावर्स 48 आणि नंतर सांगितले का 30 हावर्स म्हणजे 30 हावर्स म्हणजे किती आपल्याला कामगार लागतील म्हणून W ची इथं आपल्याला दिले क्वेश्चन मार्क केला, त्याला X वगैरे बघू नंतर आणि H = 30 हावर्स. हे समजलंय. मग आपण जे इक्वेशन तयार करतो ना आपल्याला ते घ्यायचे. आता पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये आहे, बरोबर आहे. मग काम करूया आपण. काय दिले आपल्याला का H इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द W, बरोबर आहे. H इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द W दिलेलं आहे. W म्हणजे काय? W म्हणजे काय? वर्कर्स आणि H म्हणजे काय? आवर्स, बरोबर आहे. सो देअरफॉर H इंटू हा इकडे डिवाइड इकडे आलं काय होणार? मल्टिप्लाय होणार आणि इज इक्वल टू तुमचा येणार K. आला? येस ऑर नो? हे पहिले आपण एक्झाम्पल खूप सॉल्व्ह करून घेतलेले. आला? आता काय करा, याच्यामध्ये K ची व्हॅल्यू काढून घ्या. H ची व्हॅल्यू पहिल्यांदा किती आली आहे? 15 आली आहे. 15 इंटू W ची व्हॅल्यू होती 48 होती, इज इक्वल टू K. सो देअरफॉर K इज इक्वल टू, सांगा किती याचा आन्सर येऊ शकतोय? करा पटापट कॅल्क्युलेट. ओके, सो K ची व्हॅल्यू किती आली? 720 आली, बरोबर आहे. इकडे घ्या. आता सेम आपण इक्वेशन घेणार आहे. काय घेणार आपण? H इंटू W इज इक्वल टू K घेणार. मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून द्या. आपल्याला कुठली व्हॅल्यू दिली आहे? W ची व्हॅल्यू दिलेली आहे का? नाही दिलेली. आपल्याला W ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आणि H ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, बरोबर आहे. मग H ची व्हॅल्यू पुट करा. इकडे येणार 30 इंटू W ला ऍज इट इज ठेवा, इज इक्वल टू K ची व्हॅल्यू किती आली? 720. आला? 720. सो देअरफॉर W इज इक्वल टू हा 30 इकडे मल्टिप्लाय, इकडे गुणाकारात, इकडे आलं का होणार? डिवाइड होणार, भागाकारात जाणार. सो देअरफॉर 720 डिवाइड बाय 30, बरोबर आहे. हा 0 0 कट झाला, बरोबर आहे. राहिला काय? 72/3. किती आन्सर येणार? 3 1 द 3, 3 2 द 6 व किती येणार? 24. व्हेरी गुड, बरोबर आहे. 3 1 द 3, 3 2 द 6 येणार. वरचा एक उरला 12 झाला आणि 3 4 द 24. आला? 24. सो देअरफॉर काय सांगितले आपल्याला? W म्हणजे काय होता? का वर्कर होता. सो देअरफॉर द रिक्वायर्ड वर्कर्स, लक्ष द्या जरा, बघा बघा काय 24 ना. हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड? ओके, लक्ष द्या. मग लास्टला काय देणार आपण? 24 याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. लास्टला काय घेणार आपण? 24 वर्कर्स विल बी नीडेड टू complete वर्क इन किती सांगितले? 30 hours. समजते? काय प्रॉब्लेम याच्यामध्ये? येस ऑर नो? ओके, राईट डाऊन.